नमस्कार, मी नेहा हरदास आणि आपण आज आहोत देहरादूनमध्ये. देशाटन करता करता सहजच एक कॅज्युअल फेरफटका मारायला म्हणून आपण निघालेलो आहोत देहरादूनच्या आजूबाजूच्या भागामध्ये. बघू तरी उत्तराखंडमधलं पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आणि त्याच्या आसपासचा भाग नक्की आहे तरी कसा. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोचलो पोटोबाची व्यवस्था करायला झुरमुट वाटिका इथं. जंगलाच्या थोडीशी बाजूला असलेली अशी छान जागा होती, माहितीये का. आपण कुठेही गेलो तरी आपल्याला आपलंच राज्य आठवतं, तसं इथं गेल्यानंतर मला नगरमध्ये पाहिलेली एक जागा आठवली. नगरमध्ये अशाच पद्धतीची सेटिंग अरेंजमेंट असलेलं एक छान छोटंसं घरगुती पण सुंदर जेवण मिळेल असं एक ठिकाण आहे. ते कुठलं आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. आम्ही आलेलो आहोत इकडे काही शूटिंगची लोकेशन्स बघण्यासाठी. आमची टीम आहे, त्यांचं सुरू आहे डिस्कशन वगैरे वेगवेगळं. आणि इकडं माहोल इतका सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. मला असं वाटतं की शूटिंग किंवा या फील्डची गंमतच ही आहे की तुम्ही खूप वेगवेगळ्या प्लेसेस बघू शकता आणि तिथे राहून ऑफबीट आणि जे टिपिकल टुरिस्ट स्पॉट आहेत तर ते न बघता सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने आज आपण बघणार आहोत देहरादून आणि ऋषिकेश ह्याच्या जवळपासच्या अशा कुठल्या जागा आहेत ज्या तुम्ही कॅज्युअली फिरायला जाऊ शकता जेव्हा कधी हरिद्वार, ऋषिकेश, केदारनाथ किंवा बाकी ठिकाणी फिराल तेव्हा. इकडे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी सुद्धा दिसतात. ये मूंग है क्या? नहीं सर मैम, ये झिलंगी बोलते हैं. झिलंगी, अच्छा. इसके नाम बताएंगे? ये बहुत सारे मुझे अलग लग रहे हैं. कहीं से भी. ये हमारी होममेड हल्दी है, लोकल. ये रागी आटा के बिस्किट है. ये मकई आटा के बिस्किट है. ये पहाड़ी नमक, आप इसको चाट मसाला बोल सकते हैं. अच्छा, हमारा होममेड चाट. अच्छा. ये आटा हम लोग इसको मंडवा बोलते हैं यहाँ पे. ओके ओके. ये गुड़ का पाउडर है, शक्कर भी बोलते हैं. ये गुड़ की खांड है. इनको हम नाई बड़ी बोलते हैं. ये होममेड है यहाँ पे जो है. ये प्लेन उड़द की बड़ी है. ये मिक्स में राजमा है. ओके. ये चक्राता वाला राजमा है. ये हर्षिल वाला. ये जगराता वाला. चक्राता. चक्राता मतलब ये जगह का नाम है. अच्छा, ओके. हाँ जी. ये हर्षिल भी जगह का नाम होता है. ये उसके नाम से फेमस रहती है चीजें ना. इसको कुलत भी बोलते हैं, गहत भी बोलते हैं. हाँ. इसको झिलंगी बोलते हैं. इसकी स्टफिंग रोटी बहुत अच्छी बनती है. पराठा. ओके. ये सफ़ेद भट बोलते हैं. और ये काला भट है. और ये वही है कुलत. ओके. ये लोबिया दाल है. ओके. ये उड़द दाल है. ये तुअर दाल है. ये रेड राइस है. यातल्या काही गोष्टी. राइस है, कस्तूरी बासमती. ये गोल बासमती. ओके. बासमती में भी, चावल में भी आपको अलग अलग वैरायटी मिलेगी. अच्छा. इथे तुम्ही यहाँ पे जखिया हमारा पहाड़ी तड़का सीखते हैं. इसका हम जंगली जीरा भी बोलते हैं. तड़का लगता है, बहुत अच्छा लगता है. क्रंची सा टेस्ट आता है इसका. अच्छा. आप किसी भी सूखी सब्जी में इसमें लगा. ओके. तर तुम्हाला त्याचं जर का काही वेगवेगळे फोडणीचे प्रकार करायला आवडत असेल तर तुम्ही हा जंगली जिरा घेऊ शकता. अशा पद्धतीचा होममेड मसाला है. अच्छा. ये भी पहाड़ी नमक है. ये हरे में है, वो लाल में. ये फरन बोलते हैं. इसका तड़का लगता है. तर तुम्ही जर का आला तिकडे झुरमुट वाटिकामध्ये इकडे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला बरेचसे लोकल प्रॉडक्टसुद्धा बघायला मिळतील इथे. मी ऑर्डर केलेला आहे मंडवा पराठा, म्हणजे नाचणीच्या पिठाचा पराठा. तर तो कसा येतो आहे ते पण आता मी टेस्ट करून बघेन. आणि एकूणच ही प्लेस खूपच छान आहे. तुम्ही नक्की एकदा तरी इथे येऊन बघा. मंडवा पराठा मला तर खूपच आवडला. आपला आलू पराठा असतो तसाच होता तो, फक्त त्याचं जे कव्हर होतं ते नाचणीच्या पिठाचं होतं आणि त्याचसोबत पालेभाजी आणि कमाल लसणाची चटणी असं त्यांनी सर्व केलं होतं. जे खूप छान होतं.
खाऊन पिऊन झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अजूनही थोडासा वेळ माझ्याकडे आहे. तर या वेळेचा सदुपयोग करत मी ठरवलं की देहरादूनमध्येच काही ठिकाणी फिरून येऊया. तर आता आम्ही निघालेलो आहोत टपकेश्वर मंदिर बघायला. टपकेश्वर मंदिर म्हणजे काय? टपक म्हणजे पाण्याचा थेंब पडणे. तर या शिवलिंगाच्या वरती सतत पाण्याची संततधार लागलेली असते आणि म्हणूनच या शिव मंदिराला टपकेश्वर शिव मंदिर असं म्हटलं जातं. तो भैया अभी हम किस एरिया में है? अभी तो मैडम ये थानों का जंगल बोलते हैं इसे, इधर गाँव है थानों जगह का नाम है. अभी थोड़ी देर आगे हम लोग रायपुर में आ जाएंगे. ओके. दूसरा गाँव है. सो देहरादूनच्या जवळ पण रायपूर नावाची एक छानशी जागा आहे आणि त्या गावाच्या भोवतीने जो जंगलाचा पट्टा होता, आम्ही त्या एरियातून निघालेलो होतो. जंगल अर्थातच आतल्या बाजूला आहे, हा रोड साईड आहे. तसा हा नेहमीचा टुरिस्ट लोकांचा रस्ता असल्यामुळं बऱ्यापैकी सेफ असं हा सगळं लक्षात आलं. इकडे कुठल्याही घराचे कुठल्याही दुकानाच्या ज्या पाट्या आहेत ना त्या एकच रंगाच्या आहेत. तर मी आता दादांना विचारलं की असं काय इकडे, तर त्यांनी सांगितलं की इकडं उत्तराखंडमध्ये आता हायटेक गावं करतायत आणि त्याच्याच मध्ये एक भाग असा आहे की युनिफॉर्म अशी दुकानांची नावं असतील. म्हणजे प्रत्येक दुकान आपलं वेगवेगळ्याच रंगाच्या नावाचं आहे असं नाहीये. तुमचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. जसं की तुमचं बुटीक आहे, तुमचं हेअर सलून आहे, तुमचं ग्रोसरीचं काही दुकान आहे ते तुम्ही लिहू शकता. पण एकच कलरच्या पट्ट्यामध्ये आणि जसं आपलं नेमप्लेटचं असतं तर तशा पद्धतीने इकडे ते दिसतं आणि ते बघायला पण खूप छान वाटतंय. शिवाय ती नावं पटकन लक्षात येतात की अच्छा हे दुकान आहे. तर ही एक खूप चांगली कन्सेप्ट मला वाटली. मी अजूनही अशा क्लिप ऍड करते जर कुठं दिसल्या तर. आणि ही आली सॉंग नदी. काय म्हणताय, पाणी नाहीये का? हो, मलाही हा प्रश्न पडला, पण मला नंतर त्याची माहिती. सीझनल नदी हिमालयातून ज्या वेळेला बर्फ वितळून जेव्हा पाणी येतं तेव्हाच त्या नद्यांना पाणी असतं आणि बाकी वर्षभरामध्ये तिकडे पाणी नसतं. त्यामुळे त्या सीजनल अशा नद्या आहेत. भैया क्या बोलते हो वो नदियों को? ये वाली नदी को हाँ सॉन्ग नदी. सॉन्ग नदी. और ये बरसाती नदी असं त्याला म्हटलं जातं. आणि त्या पर्टिक्युलर सीझन मध्येच तुम्हाला तिथे खूप पाणी बघायला मिळेल. पहाड़ों में बारिश होती है ना, पहाड़ों को जो सारा पानी होता है सब इधर इस नदी में आता है. अच्छा, ओके. अशा पद्धतीने आपल्या ड्रायव्हर दादांनी त्यांच्या उत्तराखंडच्या बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी मला सांगितल्या. देहरादून, मसुरी आणि त्याच्या आसपासचा एरिया अशा सगळ्या एरियामधल्या छोट्या गोष्टी बघत आम्ही फिरत होतो. हा एरिया खूपच सुंदर होता आणि खूप सुंदर पद्धतीने चित्रकलेचा वापर करून ही छोटी शहरं उत्तम सजावट केलेली होती. थंडीसाठीच्या कपड्यांची मला थोडी खरेदी करायची होती आणि त्यासाठी आम्ही पोचलो तिबेटियन मार्केटला. देहरादूनमध्ये आल्यावर शॉपिंग तर करायलाच पाहिजे आणि शॉपिंगसाठी खूप काही कमाल जागा आहेत. त्यापैकीच एका ठिकाणी आज मी आली आहे आणि ते आहे तिबेटियन मार्केट वेलफेअर असोसिएशन. उत्तराखंड किंवा हिमाचलच्या भागामध्ये ज्या प्रकारची थंडी असते तिथं आपल्याकडं असलेले जे थंडीचे कपडे असतात साधारण ते कपडे चालतच नाहीत. आपल्याला खूप जास्त स्ट्रेंथ असलेले आणि शक्यतो त्यांच्या इथं जे बनवले जातात तसेच कपडे खरेदी करायला लागतात. दिसायला ते आपल्यासारखे नॉर्मल वाटले तरी सुद्धा त्याची ऊब थोडीशी जास्त असते. त्याच्यामुळं मी सुद्धा ठरवलं की इथून काही गोष्टी खरेदी करायच्या. असंही माझं खूप वेळेला येणं जाणं होत असतं आणि मला अशा गोष्टींची गरज लागते. तर अशा पद्धतीने हे सगळं मार्केट आहे आणि इथे असं काही विशेष काही मला वाटलं नाही. इथे फक्त आपल्याला कपडे वगैरेच गोष्टी बघायला मिळू शकतात. पण तुम्हाला जर का ट्रेकिंग करायचं असेल त्यानंतर बर्फाळ प्रदेशात जो कुठला भाग आहे तिकडे तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी सुटेबल कपडे तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. तर हे आहे तिबेटियन असोसिएशनचं छोटंसं मार्केट आणि इथं तुम्हाला बरेच ऑप्शन फक्त कपड्यांचं मिळतील, बाकी काहीही मिळणार नाही.
इकडे आपल्याला दिसतंय की या ताई अशा पद्धतीने हे काही काही लिहिलेलं असा जो हा एक ड्रम सारखा भाग आहे तो उजवीकडे फिरवतात. असं करण्याचे खास कारण आहे. मी जेव्हा इथं विचारलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडं हिंदूंमध्ये जशा पद्धतीने आपण माळ जपतो 108 मण्यांची माळ जशी जपतो तशाच पद्धतीने यांच्याकडं मंत्रांनी युक्त म्हणजे मंत्र लिहिलेला असा तो जपानचा तो ड्रम आहे आणि ते जितक्या वेळेला ते उजवीकडं फिरवतील तितक्या वेळेला त्यांच्याकडून तो जप केला जाईल. कारण प्रत्येकाला त्या भाषेतले म्हणजे जसं आपल्यालाही संस्कृतमधल्या सगळ्या गोष्टी म्हणता येतात असं काही नाही ना, तशाच पद्धतीने त्यांनाही त्या क्लिष्ट भाषेमधले त्यांचे जप म्हणता येतीलच असं नाहीये. तर पण ते त्या ड्रमला हात लावून जेव्हा ते फिरवतात तेव्हा त्यांच्याकडून जवळपास एक जप पूर्ण झाला असं समजलं जातं. कुठल्या धर्माचा का असेना पण तो चांगला मंत्रांनी युक्त असा हा प्रकार आहे. तर करून बघायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा इथे प्रार्थना केली आहे. मला असं वाटलं होतं की हे फक्त बाहेरून डेकोरेशन सारखा काही भाग असेल आणि मुख्य मॉनेस्ट्री इकडे आहे असं मला वाटलं होतं, पण तसं काही नाहीये. इथं अजून बरेच प्रकार दिसतात. आता मी आता सध्या हे सगळं फक्त शूट करते कारण मला या मॉनेस्ट्री विषयी फार काही माहिती नव्हतं. पण हे सगळं शूट केल्यानंतर मी आता नीट त्याची माहिती घेईन आणि ही माहिती मी एक ब्लॉग लिहून तुमच्या सगळ्यांसाठी परत एकदा फेसबुकवरती पोस्ट करेन. तर ती सुद्धा तुम्ही सगळेजण नक्की वाचा. तुम्हाला जर खाण्यापिण्याचे ऑप्शन हवे असतील तर या एरियामध्ये तुम्हाला तिबेटियन फूड खूप छान मिळेल. आणि हो, इथं मोमोज सुद्धा खूप छान मिळतात. फक्त व्हेजिटेरियन ऑप्शनच तुम्हाला इकडे मिळू शकतात. खूपच शांत आणि भरपूर झाडं वगैरे असलेली अशी ही जागा होती आणि अगदी शांतता, मेडिटेशन करण्यासाठी वगैरे योग्य अशी जागा होती. मॉनेस्ट्री म्हणजे अशा जागा असतात जिथे बौद्ध साधू राहतात सुद्धा. की समोर त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. म्हणजे इथं पूजा अर्चा सुद्धा केल्या जातात आणि त्याचसोबत इथं राहिलं सुद्धा जातं. हिमाचल स्पितीमध्ये अशीच एक नन राहत असलेली मॉनेस्ट्री सुद्धा मी बघितलेली होती आणि आज मला इथे लामा राहत असलेली मॉनेस्ट्री बघायला मिळाली. दोन्हीच मध्ये अच्छा, ओके. आपण कुठेही गेलो तरी आपल्याला मदत करणारे लोक नेहमी भेटतात. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आपल्याला भेटले ते काका आणि त्यांनी आपल्याला या मंदिराकडे यायचं कसं, म्हणजे हे जे स्तूप आहेत त्या स्तूपांच्या इकडे यायचं कसं वगैरे सांगितलं. आता बघून घेऊयात आपण हे स्तूप काय आहेत याची नीट माहिती घेऊन याच्यावरती व्हॉइस ओव्हर मी यानंतरच्या क्लिप्समध्ये ॲड करेन. तर हा आहे माइंड रोलिंग या मॉनेस्ट्रीचा मागचा भाग. याच्या पुढच्या भागामध्ये एक कार्यक्रम सुरू होता आणि तो कार्यक्रम आणि चाम या तिबेटियन नृत्य प्रकाराचा एक व्लॉग ऑलरेडी केल्यानं देशाटन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. तिबेटियन संस्कृतीप्रमाणे बौद्ध धर्मसुद्धा वेगवेगळ्या स्कूल ऑफ थॉटनी चालतो. त्याच्यापैकीच एक आहे निंगमा नावाचं स्कूल आणि याच पद्धती फॉलो करणारा असा हा मठ आहे. बौद्ध मठ किंवा बुद्धा टेम्पल किंवा माइंड रोलिंग मॉनेस्ट्री. विशेष म्हणजे असं समजलं जातं की जगातल्या सगळ्यात मोठ्या किंवा सगळ्यात उंच असे जे काही स्तूपांचे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक असं हे स्तूप आहे. या मॉनेस्ट्रीतर्फे वेगवेगळ्या डेअरी आहेत, राहण्याच्या जागा आहेत, हेल्थकेअर क्लिनिक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. याशिवाय जे कोणी मुलं इकडं भिक्षू म्हणून येतील तर त्यांना सुद्धा प्रायमरी आणि माध्यमिक अशा पद्धतीचं एज्युकेशन आणि त्याचबरोबर त्यांच्या गोष्टींचा रिसर्च करण्यासाठी लायब्ररी किंवा रिट्रीट सेंटर वगैरे सुद्धा इथं अवेलेबल करून दिलं जातं. हा सगळा परिसर इतका मोठा होता ना की मला चालूनच दम लागला होता.
मी तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते. आता तिथे त्यांचं रिच्युअल्स चाललं होतं ना, जिथे तिथे मी गेले होते. तर आपण जेव्हा आपल्या मंदिरांमध्ये जातो तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर प्रकारच्या सुवासांची, उदबत्तीची किंवा नैवेद्यातलं सुद्धा काही ठराविक असं वासांची सवय असते. आणि तिथे त्यापेक्षा खूपच वेगळे, मी असं नाही म्हणणार की वाईट, पण खूप वेगळ्या पद्धतीचे सुगंध होते. अगरबत्ती वगैरे जे काही होतं तेही खूप वेगळं होतं. आपल्या अजिबातच सवयीचा नसलेला असा तो सगळा सुगंध होता आणि मला ते खूप वेगळं वाटलं. मी ते त्या गोष्टी मी कनेक्ट नाही करू शकले. माझी इच्छा खूप जास्त होती, पण तरी सुद्धा मला कारण की आपल्याला एक ठराविक पद्धतीच्या गोष्टी माहिती असतात. आतापर्यंत मी पुस्तकांमध्ये बऱ्याच गोष्टी वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, पण जेव्हा प्रत्यक्षात असे काहीतरी अनुभव घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र मला असं जाणवलं की किती लिमिटेड आपल्याला माहिती आहे, किती लिमिटेड आपले अनुभव आहेत, की आपण आपल्या चौकटीच्या बाहेरचा कुठलाही पॉझिटिव्ह अनुभव सुद्धा करताना आपण तो पूर्णपणे ऍक्सेप्ट करू शकत नाहीये. आणि ही गोष्ट कुठेतरी मलाच माझ्यातली खटकली. आपल्या भारताचा हा सगळा भाग आहे आणि भारतामध्ये, भारताच्या एका मुख्य शहरामध्ये, एका मुख्य ठिकाणावरती अशा पद्धतीने ही चाललेली पूजा होती. आणि तरी सुद्धा मला त्याच्यातला काहीही गंध नव्हता. मला त्यातल्या बऱ्याच गोष्टी कळल्याच नाही. पण काही हरकत नाही, म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे, तसं आपण आता सुरू करूयात. आणि आता आपण अशा पद्धतीचे अनुभव, वेगवेगळ्या ठिकाणच्या पद्धती कशा असतात, खाणं पिणं कसं असतं, ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि मग काही दिवसातच या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला आवडायला लागतील. कारण काही झालं तरी ह्या आपल्या भारतातल्या, आपल्या संस्कृतीच्या आणि आपल्या परंपरांच्या गोष्टी आहेत. काय म्हणता?